शिरूर तालुक्यामधील कवठेमाई येथील कमी केलेला विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी कवठेमाई ग्रामपंचायत आणि पंचायत समिती सदस्य डॉक्टर सुभाष पोकळे यांनी शिरूरचे तहसीलदार यांना निवेदन दिले। कवठेमाई येथील पाणी पुरवठा योजना फत्तेश्वर बंधाऱ्यावरती आहे। यावरनं गावामधील ग्रामपंचायतीमधील विहिरीमध्ये पाणी साठा करून तो गावामधील पाण्याच्या टाकीमध्ये सोडून गावाला पाणी पुरवठा केला जातोय। पण शिरूर तालुक्यामधील घोड नदी तीरावरील गावांमध्ये भविष्यामध्ये उद्भवणाऱ्या पाणी टंचाईमुळे नदी पात्रामधील उपसा कमी व्हावा या हेतूने फक्त 2 तासच वीज पुरवठा सुरू आहे। परंतु यामुळे गावामधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय। कारण बंधाऱ्यावरनं जे पाणी पिण्यासाठी उपसून गावामधील टाक्या भरल्या जातात त्या टाक्या 2 तासामध्ये भरत नाहीयेत। त्यामुळे गावामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे। तरी वीज पुरवठा 2 तास न करता 4 ते 5 तास करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी पंचायत समिती सदस्य डॉक्टर सुभाष पोकळे, कवठेमाई ग्रामपंचायत सरपंच अरुण मुंजाळ, अहमदाबादचे चेअरमन आबासाहेब जाधव, माजी संघटक गणेश जमादार, दत्तात्रय गायकवाड, डॉक्टर कुंडलिक शितोळे आणि ग्रामस्थ इथे हजर होते। सध्या शिरूर तालुक्यामध्ये पाण्याची टंचाई भरपूर आहे। त्याकरिता सर्व नागरिकांना मी आवाहन करतो, जे आवर्तन सध्या पिण्यासाठी जे सोडलेले आहे, कुकडी धरणातून असेल, घोड नदी बंधाऱ्यामधून जे आलेले पाणी आहे, कालव्यामधून आलेले पाणी, हे सर्व पाणी येत्या 3 महिन्याकरिता पिण्यासाठी राखून ठेवावे असं सर्व लोकांना, नागरिकांना मी आवाहन करतो आणि प्रत्येकाने पाणी काटकसरीने वापरावे ही सर्वांना नम्र विनंती। अरुण कुमार मोटे, C24 तास, शिरूर। सबस्क्राइब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी।